आज आपण इथे बनवलेल्या आहेत ज्वारीच्या नागपंचमीला यूज होणाऱ्या लाह्या। पूजेसाठी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराला या लाह्यांचा खूप मान असतो। या लाह्या घरच्या घरी कशा बनवायच्या याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण इथे बनवणार आहोत श्रावण मास स्पेशल आणि नागपंचमीच्या पूजेसाठी जे काही ज्वारीच्या लाह्या लागतात त्या कशा प्रकारे बनवायचे याची रेसिपी आपण आज घरच्या घरी पाहणार आहोत। तर त्यासाठी साहित्य लागेल आपल्याला एक अर्धी वाटी अशी छान टपोरी असलेली ज्वारी, त्याच प्रकारे इथे मीठ। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम इथे एक बाउल घेतलेला आहे मी। त्या बाउल मध्ये ही जी की टपोरे दाण्याची ज्वारी आहे ती आपण या बाउल मध्ये टाकून घेऊया। टाकून घेऊन तिला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। हे पहा, स्वच्छ धुवून घेऊन यातलं पाणी काढून घे। इथे ज्वारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण यामधलं पाणी काढून घेऊ। पाणी काढून झाल्याच्या नंतर यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकून घेऊ। हे पहा, इथे ज्वारी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण दुसरं स्वच्छ पाणी घालून घेऊ। स्वच्छ पाणी या ज्वारीच्या वर पाणी थोडं जास्त टाकून घ्या, म्हणजे ज्वारी व्यवस्थित भिजल्या जाईल। हे पहा, ज्वारीच्या वर एक कांडभर पाणी वर टाकून घेतलेले मी। आता ही ज्वारी छान 2 ते 2.5 तास भिजू द्या। भिजवायला ठेवत असताना यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्या। मीठ घालून याला छान असं मिक्स करून घ्या ज्वारीला आणि 2 ते 2.5 तास याला भिजू द्या। 2 ते 2.5 तास झाल्याच्या नंतर काय करायचे ते मी नंतर सांगते। तुम्ही इथे पाहू शकता 2 ते 2.5 तास आपली ज्वारी भिजून झालेली आहे। आता यामधलं पाणी आपण चाळणीच्या सहाय्याने काढून घेऊया। हे पहा, इथे चाळणी ठेवलेली मी, ते चाळणीच्या सहाय्याने यामधलं पूर्ण पाणी गाळून घेऊया। या ज्वारीमधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण ही एका सुती कापडावर टाकून घेऊ आणि याला छान असं पूर्ण सुकवून घेऊ 1 ते 1.5 तास। 1 ते 1.5 तास झाल्याच्या नंतर आपण याच्या नागपंचमी स्पेशल, जे की पूजेसाठी पण नागपंचमी वापरतात, त्याच्या लाह्या कशा बनवायच्या ते पाहूया। 1 तास याला असं सुकवू द्या, पूर्ण पाणी निचरून जाईल अशा प्रकारे। तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली ज्वारीचे दाणे एकदम सुकलेले आहेत 1-1.5 तासानंतर। त्याच प्रकारे मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे। कढई आता हलकीशी गरम झालेली आहे। आता आपण यामध्ये 2-3 चमचे मीठ घालून घेऊ। 2-3 चमचे जास्त मीठ घालून घ्या, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज्वारीच्या लाह्या करायला सोपं जाईल जास्त मीठ टाकलं तर। आणि हे मीठ छान असं गरम होऊ द्या। हे मीठ गरम झालं की थोडे थोडे करून आपण ज्वारीचे दाणे याच्यामध्ये टाकून घेऊया। छान असं गरम होऊ द्या। गरम झालं तरच आपले ज्वारीचे दाणे छान फुटतील आणि त्याच्या लाह्या तयार होतील। आता बाजारामध्ये जाऊन तुम्हाला जास्त महागाच्या पूजेसाठी श्रावण महिन्यासाठी या लाह्या घ्यायची गरज नाहीये। ही तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता, जेवढ्या हव्या तेवढ्या। एकदम वाटीभर ज्वारीमध्ये तुम्ही खूप जास्त लाह्या बनवू शकता। इथे पाहू शकता तुम्ही मीठ छान असं कडक झालेलं आहे। आता यामध्ये थोडे थोडे करून ज्वारीचे दाणे टाकून घेऊया। हे पहा, ज्वारीचे दाणे छान सुकलेले आहेत। आता हे सुकलेले दाणे या मिठावरती टाकून घेऊया आणि याला छान परतू देऊया। जेव्हा हे ज्वारीचे दाणे फुटायला लागले तेव्हा याला झाकून ठेवायचं। इथे तुम्ही पाहू शकता ज्वारीचे दाणे छान असे फुटत आहेत आणि त्याच्या लाह्या बनत आहेत। आता हे फुटत आहेत तोपर्यंत त्याला झाकून ठेवू आपण। झाकलं की व्यवस्थित फुटल्या जाईल। इथे पाहू शकता लाह्या आपल्या तयार होत आहेत। आता ज्या तयार झाल्या त्या लाह्या झाऱ्याच्या साह्याने काढून घ्यायच्या, म्हणजे यातलं मीठ पण निघून जाईल आणि लाह्या बाजूला होतील। अशाच प्रकारे सगळ्या लाह्या फुगवून घ्या। इथे पाहू शकता छान आपल्या लाह्या अशा फुगून टम्म झालेल्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी खुशखुशीत अशा नागपंचमीला श्रावण महिन्यात उपयोग होणाऱ्या लाह्या मी तयार केलेल्या आहेत। आता तुम्हाला बाजारात जाऊन महाग जास्त पैशांमध्ये ह्या लाह्या विकत घ्यायची गरज नाही।
ह्या लाह्या तुम्ही घरच्या घरी आपल्या ज्वारीच्या सहाय्याने बनवू शकता. जर ज्वारीच्या लाह्या बनवायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या रेसिपीला, आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.